नमस्कार, मी दिव्याच वेजीस वाईसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज बनवणार आहोत आलूचे पराठे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे आलूचे पराठे खूप छान असे झालेले आहेत. तर रेसिपी स्टार्ट करूया. सर्वप्रथम पीठ मळून घेतलेलं आहे आणि कांदा चिरून घेतलेला, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि आता सर्वप्रथम बटाटे जे आहेत मध्यम आकाराचे ते मॅश करून घेतलेले आहेत मी इथे. आणि त्याच्यामध्ये आपण स्टफिंगचं बनवूया सारण. आणि त्याच्यामध्ये घालते हिरवी मिरची आणि आलं अर्धा इंच किसलेलं आलं आणि कोथिंबीर बारीक चिरलेली, कांदा मध्यम आकाराचा मोठा चिरलेला कांदा आहे. आणि हे आपण छान असं मिक्स करून घेऊया चमच्याच्या साहाय्याने. तुम्ही पाहू शकता मी कसं करते. तुम्ही पण हाताने सुद्धा करू शकता, पण अगोदर आपल्या चमच्याने जर का केलं तर हाताला चिकटणार नाही. ते स्टफिंग बटाटा खूप चिकट आहे, त्याच्यामुळे आपण अगोदर चमच्याच्या साहाय्याने करून घेऊया, जेणेकरून आपल्याला ह्याच्यामध्ये सुके मसाले घालायचे आहेत. म्हणून त्याच्यामुळे अगोदर आपण स्टफिंग असं चमच्याच्या साहाय्याने छान असं मिक्स करून घेऊयात, जेणेकरून जो कांदाचं जो स्टफिंग आहे तर ते बटाट्याला छान असं मिक्स झालं पाहिजे, कोथिंबीर वगैरे सगळीकडे. आता आपण सुके मसाले घालूयात. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालते अर्धा चमचा. आणि ते मी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे 1.5 टीस्पून. आणि अर्धा टीस्पून मी इथे हे वापरलेलं आहे हळद. आणि हे जे आहे गरम मसाला वापरलेला आहे मी अर्धा टीस्पून. आणि ह्याला छान असं मिक्स करून घेऊयात एकजीव होईपर्यंत चमच्याच्या साहाय्याने. हे मी गरम मसाला टाकलेला आहे. तुमच्याकडं जर का असेल तर जिरेपूड तुम्ही घालू शकता, ह्याच्यामध्ये टेस्ट छान येईल. आता छान असं मिक्स करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता छान असं हळूवारपणे मिक्स करून घेऊ. मी थोडंसं स्पीड केलेलं आहे. आता मी हाताने मिक्स करून घेते. थोडंसं तेल लावते, जेणेकरून हाताला जो बटाट्याचा जो स्टफिंग आहे ते पूर्ण चिकटपणा जो आहे, चिकट जास्त आहे ते हाताला चिकटू नये, त्याच्यामुळे मी थोडंसं तेल लावून घेते. ही टीप नक्की लक्षात ठेवा. आलू पराठा करताना छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जे मसाले आहेत ते एकजीव सर्व जे स्टफिंगला लागलं पाहिजे एकत्र सर्व. आणि आता तवा तापवायला ठेवूयात. आपलं सगळं रेडी आहे, फक्त आता लाटायला घेऊयात पराठे. पीठ वगैरे अगोदरच आपण मळून घेतलेलं आहे आणि पिठामध्ये ओवा क्रश करून घातलेला आहे, जेणेकरून छान चव येईल पिठामध्ये. आणि पीठ आपल्याला जास्त नरम किंवा जास्त सॉफ्ट मळून नाही, मध्यमच मळून घ्यायचं आहे. आणि 10 ते 15 मिनटं आपल्याला भिजवत ठेवायचं आणि पुन्हा मळून घ्यायचं, म्हणजे पराठे छान होतात, खायला रुचकर लागतात, अप्रतिम. आता पिठाचा एक गोळा घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता मी स्टफिंग तुम्हाला दाखवते कशी भरतात ते. म्हणजे नवीन असाल बिगिनर्स, ज्यांना स्वयंपाक येत नाही किंवा बॅचलर असेल तर त्याने नक्की पहा मी कशी बघते, म्हणजे भरते ते स्टफिंग. खूप सोपी पद्धत दाखवते मी, अवघड असं काहीच नाही आहे. तुम्ही पाहू शकता मी कशी दाखवते. स्टफिंग जे आहे तर ते आपल्याला व्यवस्थित असं एकदम हळूवारपणे आपल्याला भरून घ्यायचं आहे. आणि साईडला आपल्याला असं अंगठ्याच्या साहाय्याने आपल्याला असं राऊंड असं हे करायचं आहे, गोल फिरवायचा आहे हात आपला. आणि जो वरचा भाग आहे तो आपल्याला अगदीच काढून घ्यायचा आहे, जेणेकरून पीठ लागू नये आपला पराठा, स्टफिंग छान लागावं आतमधलं सारण. आणि आपल्याला हे जे आहे वरचं भाग आपल्याला असं गोल करून आपल्याला त्यातच हे करायचं पॅक, जेणेकरून आपला जो पराठा आहे तो फाटू नये किंवा तुटू नये. आणि छान असं पिठामध्ये मी हे केलेलं आहे पराठा. आणि एकदम हळूवारपणे आपल्याला प्रेस करायचं आहे, जेणेकरून स्टफिंग जे आहे ते आपल्याला पूर्ण अख्ख्या पराठामध्ये खायला मिळेल, नुसतं पीठ लागणार नाही. आणि एकदम हळूवारपणे तुम्ही पाहू शकता मी एकदम लाटते, जेणेकरून पराठा आपल्याला अजिबात फाटून एकदम हळूवारपणे, जास्त दाब द्यायचा नाही आहे आपल्याला या पराठा लाटताना, अगदी हळूवारपणे. स्टफिंग जो आहे बटाट्याचा ते एकदम थंडगार बटाटे पाहिजेत आपल्याला. जर का गरम बटाटे असतील तर आपल्याला जो स्टफिंग आहे तो फाटू शकतो, पराठे आपल्याला तुटू शकतात, खराब होऊ शकतात. त्याच्यामुळे स्टफिंग करताना लक्षात घ्या की बटाटे एकदम थंडगार असे पाहिजे. आणि छान असा पराठा आपला
लाटून घेऊयात. एकदम मध्यम, जास्त जाडही नको आणि जास्त पातळही नको, मध्यम आकाराचं मी इथं पराठा लाटून घेते आहे. तुम्ही पाहू शकता आपल्याला पराठा अजिबात तुटत नाही किंवा फाटत नाही. मस्त असा गोल पराठा आपण लाटलेला आहे आणि तुम्ही पाहू शकताय किती मस्त असा पराठा छान झालेला आहे. एकदम हळूवारपणे तुम्ही पाहू शकता मी जाडी दाखवते. एकदम मध्यमच आपल्याला हे करून घ्यायचं आहे. जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळही नाही. जाड जास्त केलं की मग तुम्हाला जास्त भाजायला वेळ लागेल आणि थोडंसं आतमध्ये पीठ लागू शकतं. त्याच्यामुळे इतकं लाटलेलं आहे. ह्याच्यामध्ये आता तवा तापत ठेवलेला आहे. मध्यम आचेवरच ठेवायचं आहे आणि थोडंसं तेल लावून किंवा बटर, तूप तुमच्या आवडीप्रमाणे काही लावू शकता. मी तर तेल वापरलेलं आहे आणि छान असं दोन्ही म्हणजे राऊंड शेपला बाजू साईडला पण आपण पराठा घातल्यावर तेल लावलेलं आहे आणि छान असं 1-2 मिनिटांनी आपल्याला एकदम हळूवारपणे पलटी मारायची आहे. पराठा तुम्ही पाहू शकताय आणि छान असं तपकिरी रंगापर्यंत एकदम खरपूस भाजून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनी छान असं तेल, तूप, बटर काही लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. छान असं भाजून घेऊयात आपण. दोन्ही बाजूनी खरपूस होईपर्यंत मध्यम आचेवरच आपल्याला हे करायचं. जास्त हाय किंवा जास्त लो जर का ठेवलं तर पराठा कच्चा भाजू शकतो आणि जर का तुम्ही एकदम हाय ठेवलं तर मग आतमध्ये कच्चा राहून बाहेर नुसतं हे होऊ शकतं आणि बाहेरून तुमचा पराठा करपूही शकतो. त्याच्यामुळे आपल्याला मध्यम आचेवरच हा पराठा हे करायचा आहे, भाजून घ्यायचा आहे. स्टफिंगचा पराठा कधीही लक्षात ठेवा, मध्यम आचेवरच आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे. छान पाहू शकतात किती छान थोडंसं फुगलेलं आहे आपला पराठा. फुलतोय मस्त छान असं आणि आपल्याला असं प्रेस करायचं आहे जेणेकरून आतमध्ये कच्चेपणा राहू नये आणि खायला एकदम असं कुरकुरीत क्रिस्पी असं लागतं. खूप छान झालेला पराठा, खूप मस्त. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीनं. आणि जे पिठाचं प्रमाण आहे ते मी इथं 2 वाटी घेतलेलं आहे आणि बरोबर 7 पराठे झालेले आहेत माझे. हे प्रमाण तुम्ही नक्की वापरू शकता. आणि बटाटे मी 5 घेतलेले आहे मध्यम आकाराचे. बरोबर 7 पराठे झाले आणि स्टफिंग आणि पीठ आपल्याला एकदम बरोबर झालेलं आहे. काही कमी जास्त वगैरे झालेलं नाही किंवा पीठ शिल्लक राहिलेलं नाही किंवा स्टफिंग जास्त एक्स्ट्रा झालेलं नाही. बरोबर आपल्याला झालेलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि पाहू शकते किती सुंदर असं रंग आलेला आहे. दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचं आहे. घाई गडबड अजिबात करायचं नाही. खूप छान लागतो हा पराठा. आणि काल काही प्रॉब्लेममुळे काल व्हिडिओ आला नाही तर सॉरी. आणि पराठा भाजून पाहू शकते किती सुंदर असं रंग आलेला आहे. पराठा भाजून घेतल्या परत पुन्हा गॅस आपल्याला लो ठेवायचा आहे, नाहीतर मग तवा कडकडीत तापतच जातो. मग पराठा नेक्स्ट वेळेच्या वेळी करपूसुद्धा शकतो आपला पराठा. पाहू शकते. आणि एखाद्या जाळीवरच काढायचं आहे आपल्याला. पुरणची जाळी किंवा कुठलीही जाळी असू शकते, त्या जाळीवर तुम्ही काढू शकता. की नाहीतर मग ते घामा वाटे पराठा आपला भिजूसुद्धा शकतो. आणि मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही देऊ शकता. रात्री स्टफिंग बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी पटकन असं पराठे लाटून देऊ शकते मुलांच्या टिफिनला किंवा लंच बॉक्समध्ये कोणालाही देऊ शकता. लहान मुलांना जर का द्यायचं असेल तर ह्याच्यामध्ये तिखट मिरच्या आणि चटणी वगैरे वापरू नका, स्किप करा. बाकीच्या सर्व गोष्टी वापरा. मी आता पुन्हा दाखवते आहे की बाबा दुसरा अजून एक पराठा तुम्हाला दाखवते आहे. स्टफिंग कसं भरायचं आणि कसं लाटायचं. अजिबात पराठा फाटलेला नाही, कुठं खराब झालेला नाही किंवा तुटला नाही. छान असं चमच्याचं साईन मी भरते जेणेकरून आपल्याला पराठा लाटायचा आहे किंवा हात आपले चिकट होऊ नये किंवा लाटायला आपल्याला काही प्रॉब्लेम घेऊ नये. त्याच्यामुळे मी चमच्याच्या साह्यानेच भरते आहे. आणि थोडंसं असं आपल्या हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आहे. जर का स्टफिंग आतमध्ये हाताला खूप चिकटत असेल तर हाताला आपल्याला अजिबात स्टफिंग लागतं का, म्हणजे स्टफिंग लागलं की मग पराठाचा आपला हात त्या पिठाला लागू शकतो आणि थोडंसं पराठे फाटू शकतात लाटताना वगैरे. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून मी ही टिप वापरली. हे टिप नक्की लक्षात ठेवा. जास्त आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही. थोडासाच नकळत एकदम हलकं 1-2 थेंब आपल्याला हातावर थोडंसं लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने आपल्याला हे वर असं प्रेस करून काढून घ्यायचं आहे. एकदम हलक्या हाताने अंगठा जो आहे तो मी असं फिरून घेते आहे आणि वरचं असं जो भाग आहे वरचं पिठाचं ते काढून घेऊन आणि हळूसं असं चिमटा हे करून त्यातच आपल्याला हे पीठ प्रेस करायचं आहे जेणेकरून आपला पराठा अजिबात फाटू नये किंवा तुटू नये. हे आपल्याला काळजी घ्यायची आहे.
आणि खूप सोपी पद्धत आहे. नक्की ट्राय करा तुम्हीसुद्धा आणि मला कमेंटद्वारे नक्की शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोचू शकतील. नोटिफिकेशन तुम्हाला मी ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळी तुम्हाला सगळे नोटिफिकेशन येत राहतील. असं आपल्याला प्रेस करायचं, जेणेकरून जो स्टफिंग आहे आतमधला तो अख्ख्या पराठ्यापर्यंत सर्व एकाने एक आपल्या घासाला पराठा स्टफिंग लागला पाहिजे. त्याच्यामुळे एकदम हळूवारपणे हलक्या हाताने आपल्याला हे करून घ्यायचं आहे, लाटून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकताय खूप सोपी पद्धत दाखवलेली आहे मी. एकदम अवघड असं काहीच नाही आहे. बॅचलर जे आहेत, जे PG हॉस्टेलमध्ये जे मुली राहतात किंवा मुलं राहतात, त्यांनीसुद्धा हे नक्की ट्राय करा. खूप सोपी पद्धत आहे. एकदम हळूवारपणे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. अवघड असं काहीच नाही आहे. खूप सोपी पद्धत आहे. फक्त आपल्याला जास्त दाब द्यायचं नाही आहे. एकदम हलकं हातानेच आपल्याला लाटून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही जाडी मी किती मध्यम ठेवलेलं आहे. जास्त पातळही नाही, जास्त जाडही नाही. आता आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे. पुन्हा मध्यम आचेवर गॅस ठेवायचा आहे. हा तवा डोशाचा असल्यामुळे मी लो ठेवून पुन्हा मीडियम ठेवते आहे. तुम्ही तुमच्या तव्याच्या प्रमाणानुसार फ्लेम कमी जास्त करू शकते मध्ये ज्यावेळी पराठा नसतो त्यावेळी. पण पराठा टाकल्यावर मध्यम आचेवरच आपल्याला हे पाहिजे आणि तवासुद्धा मध्यम आचेवरच तापलेला पाहिजे. जास्त हाय तापलेला नको किंवा मग पराठा करपू शकतो. आता 2 ते 3 मिनिटांनी आपल्याला ह्याला पराठ्याला पलटी मारायची आहे उलथण्याच्या साहाय्याने. पाहू शकताय तुम्ही किती छान असा पराठा झालेला आहे. पुन्हा आपल्याला पलटी मारायची आहे. खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे, प्रेस करून जेणेकरून आतमध्ये कच्चा राहता कामा नये. पराठा कुठेही खाताना पीठ वगैरे लागू नये. त्याच्या मध्यम आचेवरच आपल्याला हे भाजायचं आहे. तुम्ही पाहू शकताय. आणि प्रमाण मी एकदम योग्य दिलेलं आहे. या प्रमाणानुसार तुम्ही जर का पराठे केले तर तुम्ही जे पराठे अजिबात तुटणार नाही, फाटणार नाही किंवा कुठे खराब होणार नाही. आलू पराठा करताना बरेच जणांचे पराठे तुटतात किंवा खराब होतात किंवा फाटतात. पाहू शकता किती सुंदर असं रंग आलेला आहे पराठ्याचा. खूप भारी झालेत पराठे, खूप छान. नक्की ट्राय करा आणि पराठे हे जाळीवरच काढून ठेवा, जेणेकरून त्याची वाफ साईडला जाऊ देत आणि पुन्हा आपल्याला खाऊ शकतो. पाहू शकता तुम्ही पराठे आपले रेडी आहेत खाण्यासाठी. आणि दह्यासोबत किंवा हिरवी चटणीसोबत किंवा सॉससोबत, जॅमसोबत, कशासोबतसुद्धा खाऊ शकते. खूप सुंदर असं रंग आलेला आहे पराठ्यांचा. दह्यासोबत खावा, कशासोबतही खावा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात. बाय.